तुम्ही कधी असे वडे पाहिलेत का? नाही ना? चला मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज एकदम मस्त झुणनाट आणि भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे, ज्यामध्ये आपल्याला मस्त पालकाचे वडे बनवायचे आहेत। तर नमस्कार मंडळी, मी आहे अश्विनी आणि स्वागत करते माझ्या न्यू रेसिपीमध्ये। तर इथे मी छान असे इंद्रायणी तांदूळ जो आहे बिना पॉलिशवाला हा तो आहे, त्याला मी चांगलं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला। आता तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता, त्यामध्ये असं काही नाही। त्यानंतर मस्त असं बारीक चिरलेला कांदा घातला, थोडीशी कढीपत्त्याची पानं घातली आणि अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी टाकली। त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिरची घातली। आता तुम्ही मिरची बारीक ग्राइंड करून पण घालू शकता। आता त्यानंतर मी स्वच्छ धुवून पालक घेतला आणि त्याला पण असं बारीक कट करून घेतलं। आता पण मैत्रिणींनो, व्हिडिओ एंडिंग पर्यंत बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता त्यामध्ये मी थोडीशी अर्धी वाटी बारीक रवा टाकला, एकदम मस्त क्रंचीपणा येतो त्याला। त्यानंतर हे सगळं मिश्रण चांगलं हे मिक्स असा गरम मसाला टाकलाय, थोडीशी हळद टाकली आहे आणि माझ्याकडे जिरा पावडर नव्हती, त्यामुळे मी जिरे असे मस्त हातावर कुस्करून घेतले आणि त्यामध्ये टाकले। थोडीशी धना पावडर टाकली आणि मस्त फेटून घेतलं। एकदम छान असं गरगरीत करायचं आपल्याला, कारण त्याला सगळं मसाले वगैरे पालक आणि जे राईस आपण घेतलेलं होतं त्याला सगळं मिक्स झालं पाहिजे। छान असं फेटून घ्या, अजिबात सोडा वगैरे घालायची काही गरज नाहीये। मी सोडा वगैरे काही टाकलं नाही, तरी पण इतकी आपली वडे खुसखुशीत आणि एकदम क्रिस्पी झाली होती। आणि मैत्रिणींनो, तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ कुठला आहे हे तुम्हाला की लवकर समजेल। आणि आपलं तेल एकदम मस्त तापलेलं आहे आणि मस्त आपले वडे सोडून घ्यायचे आहेत। एकदम मस्त क्रंची आणि क्रिस्पी वडे आपले बनलेले आहेत। आणि चला तर मैत्रिणींनो, नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही कुठली नेक्स्ट रेसिपी तुम्हाला आवडेल बघायला हे पण मला कॉमेंटमध्ये सांगा। आणि मैत्रिणींनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।